नमस्कार. स्वागत आहे आपल्या गगन मराठी चॅनलवरती. आज आपण महाराष्ट्र राज्य CBSEचे नवीन धोरण 2025-26 या वर्षाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. विद्यार्थ्यांसाठी हे फायदेशीर ठरणार आहे की तोट्याचं? चला तर मग संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केल्यानुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू केला जाणार आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांना चांगली संधी मिळावी या उद्देशाने घेण्यात आला आहे. तर हा CBSE पॅटर्न लागू करण्यापाठीमागे प्रमुख कारणे आहेत, जसे की राष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे विद्यार्थ्यांना, एकसंध जी शिक्षण प्रणाली आहे याचा फायदा घेता आला पाहिजे, गुणवत्तापूर्ण पाठ्यक्रम आहे आणि शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण. महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये CBSE पद्धतीचा अभ्यासक्रम आणल्यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर समांतर शिक्षण मिळेल, जेणेकरून विद्यार्थी JEE, NEET, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी चांगली तयारी करू शकतील. आणि राज्य मंडळाचा जो अभ्यासक्रम आहे तो प्रादेशिक स्वरूपाचा असतो, तर CBSE हा संपूर्ण भारतात समान अभ्यासक्रम पुरवतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या काही वैयक्तिक कारणामुळे स्थलांतर झाल्यास तर शिक्षणामध्ये अडथळे अजिबात येणार नाहीत. तसेच CBSE अभ्यासक्रम हा नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजेच NCERT च्या मार्गदर्शनाखाली तयार केला जातो, जो की आधुनिक आणि व्यावहारिक शिक्षणावरती भर देतो. यामध्ये स्किल बेस्ड लर्निंग असतं, जे की कौशल्य शिक्षण आपण ज्याला म्हणतो. तसेच कृती आधारित शिक्षण, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग या अभ्यासक्रमामध्ये प्रॅक्टिकलवरती फोकस केला जातो. तसेच नवीन तंत्रज्ञानाचा सुद्धा या अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे. तर जे काही सरकारी आणि अनुदानित शाळा आहेत, या शाळांमधील शिक्षकांना CBSE अभ्यासक्रम शिकवण्यासाठी विशेष ट्रेनिंग दिलं जाणार आहे, जेणेकरून हा जो अभ्यासक्रम आहे तो विद्यार्थ्यांना शिकवण्यास सोपा जाईल. तसेच बालभारती आणि अन्य शिक्षण संस्थांच्या माध्यमातून नवीन पाठ्यपुस्तके सुद्धा तयार केली जाणार आहेत. तर CBSE जो पॅटर्न आहे हा टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार आहे महाराष्ट्रामध्ये. जो पहिला टप्पा आहे तो इयत्ता पहिलीसाठी सुरू केला जाणार आहे, जो की 2025 आणि 26 या शैक्षणिक वर्षासाठी चालू होईल. तसेच महाराष्ट्रातील काही शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावरती हा अभ्यासक्रम लागू केला जाईल. तसेच जो दुसरा टप्पा आहे तो बाकीच्या इयत्ता देखील हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे आणि हा जो टप्पा आहे तो 2026 आणि 27 साठीचा आहे. तर यामध्ये शिक्षक आणि पालकांचं जो काही संभ्रम आहे, म्हणजे त्यांचे काही मुख्य प्रश्न आहेत, जसं की मराठी भाषेचं काय होईल, राज्य मंडळातील विद्यार्थ्यांना याचा कसा परिणाम होईल, आणि जे काही शिक्षक आहेत त्यांना या नवीन अभ्यासक्रमाची तयारी कशी करायची. तर राज्य सरकारनं CBSE पद्धतीचं शिक्षण देण्यासाठी एक विशेष मोहीम चालू केलेली आहे, जसं की शिक्षकांना लर्निंग प्लॅटफॉर्म, ऑनलाईन कोर्सेस आणि त्यांच्यासाठी कार्यशाळासुद्धा आयोजन केलं जाणार आहे. त्याच्यामुळे शिक्षकांना हा अभ्यासक्रम शिकवण्यास थोडी मदत होईल. तसेच महाराष्ट्रातील हा जो CBSE पॅटर्न लागू होणार आहे याचे काही फायदे आणि तोटेसुद्धा आहेत. जर फायदे म्हणायचं झालं तर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा परीक्षांसाठी चांगली तयारी करता येईल. शिक्षणामध्ये आधुनिकता आणि तंत्रज्ञानाचा अधिक समावेश होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या काही वैयक्तिक कारणामुळे स्थलांतर झाल्यास शिक्षणामध्ये कोणताही अडथळा येणार नाही, कारण का याची जी शिक्षण प्रणाली आहे ती समांतर आहे. शिक्षणामध्ये गुणवत्ता वाढेल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यामध्ये चांगले करिअर पर्याय निवडण्यासाठी खूप अशी मदत होईल. आणि तोटे जर बोलायचं झालं तर मराठी भाषेच्या शिकवणीवरती थोडासा परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्य मंडळाच्या तुलनेत अभ्यासक्रम थोडासा कठीण वाटू शकतो. सुरुवातीला शिक्षक आणि पालक या बदलाची सवय होण्यास थोडासा वेळ लागू शकेल, कारण का ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचा हा जो शिकवण्याचा जो लोड आहे तो अतिरिक्त येऊ शकतो. तर यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना थोडीशी तयारी करावी लागेल, म्हणजे त्यांना थोडा स्मार्ट स्टडी करावा लागेल. त्यांना पाठांतराच्या पाठीमागे न जाता जी काही कन्सेप्ट आहे, जो काही अभ्यासक्रम आहे तो समजून घेऊन स्मार्ट स्टडी करावा लागेल. खूप अशा प्रमाणात त्यांना केस स्टडीचा अभ्यास करावा लागेल. रिअल वर्ल्ड एक्झाम्पल्स शिकून घ्यावे लागतील. जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, सराव परीक्षा आहे, त्याचा सराव असा भरपूर प्रमाणात करावा लागेल, ज्यामुळे जे स्पीड आणि जे आपण अचूकता म्हणेल ते वाढण्यास मदत होईल. आणि वेळेचं योग्य जर नियोजन केलं तर हा जो अभ्यासक्रम आहे तो खूप असा सोपा जाईल त्यांना.
तर एकंदरीत आपण जर निष्कर्ष काढायचा झालं तर मित्रांनो, राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा बदल असणार आहे. हा अभ्यासक्रम आधुनिक शिक्षण प्रणालीशी सुसंगत असला तरी राज्यातील पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये मोठे बदल होणार आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल आणि त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संधीसुद्धा उपलब्ध होतील. मात्र मराठी भाषेचा आणि राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाचा प्रभाव कमी होण्याची भीती पालक आणि शिक्षकांमध्ये सध्या तरी दिसून येत आहे. तुमच्या मते हा बदल कसा आहे? विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर की अडचणीचा? कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रासोबत शेअर करा आणि आपला बहुमूल्य असा वेळ दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि गगन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.